बढिया. मस्त 2 दिवस ठेवली. रात्री खाली मस्त जेवणाच होतं. आता बाकी ते असं वाटते का झाडच उगवले का याले. तर काय आहे का कडधान्य आलेले कोंब खा लागते म्हणजे डोळे चांगले दिसते. एक माणसाचं 2 माणसं दिसते. मग एका माणसाची 2 माणसं दिसते. एका बायच्या 2 बाया दिसते. म्हणजे माणसालीच खा लागते. मग माणसाला तसे बिना खाल्ले नाही तसे 2 बायका दिसते. सांगू नका. या गोडंबी खायले मी खाऊन राहिली. तर असा विषय आहे. मग कोंब आलेले कडधान्य जरूर खायला पाहिजे. चला म्हटलं तुमच्यासोबत बोलून घ्यावं त्या विषयी नाही. म्हणजे व्हिडिओ तर आपण टाकतच असतो. आणि मधात मी तो टाकला होता मटणाचा व्हिडिओ लेग पीसचा. तुम्ही भरपूर व्हायरल केला, शेअर केला, त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि तसं बी मटण आणि चिकन ते कसं आहे आणि तसं बी कसं आहे मटण आणि चिकन खाणं हे ज्याच्या त्याचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे. किती खायचं, काय खाल्लं पाहिजे, 1 किलो खायचं, 2 किलो खायचं, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी ते खाद्य आहे ते त्याचा काही विषय नाही. कोणाला आवडते मटण चिकन खाणं, कोणाला नाही आवडत, तो त्याचं हे आहे. तर चला काही विषय नाही. असं तुम्हाला तर माहीत आपल्याला काही टेन्शन नाही. आपण कोणाचं टेन्शन घेत नाही. आपले व्हिडिओ बरे, आपलं काम बरं, आपली बायको बरी, आपले लेकरं बरे. काय करावं लागते आपले व्हिडिओ बरे, कोणाच्या लेण्यात आणि कोणाच्या देण्यात नाही. आपले व्हिडिओ बरे, आपली बायको बरी, आपले 4-5 लेकरं चांगले, आपली बायको चांगली. काय करावं लागते कोणाचं? कुठचे आले 4-5? इथं आपल्या घरी 2च आहेत. 3 कुठून आले मग? आपले लेकरं किती आहे? आठवण नाही येत. 10. कधी आमच्या लेकराला विचारता, कधी मला बी विचारा तू कोण आहे म्हणून. तू कोणत्या गावची, कुठून आली तू? नाही गोव्या सरल्यात ना. असा विषय आहे. तर चला तुम्हाला किचन दाखवतो आमचं कसं आहे. तर किचन तुम्ही पाहिलंच तसं ना, आमचं घरच नाही पाहिलं तुम्ही. किचन कुठून पाहा ना आमचं. चला किचन दाखवतो. तर हे आहे आमचं चिकन. पहा कसं वाटते तुम्हाला चिकन आमचं? हो आपलं चिकन आहे ना हे. हा किचन. हा सांगा आमचं किचन कसं दिसते. किचन आणि चिकन काय च काढला म्हणजे की काढला म्हणजे ची. असं आमचं किचन आहे. टापटीप आहे ना. असं दिसतं काय कुठं? असं काही पहा वाट्या किट्या पहा. ह्या वाट्या मीच रचल्या आहे. वाट्या किट्या मीच रचल्या. हे तू काय करत सांग बरं? मी जेवायचेच काम करत असतो फक्त. मी काहीच नसतो बाकी. येले रेसिपी सांग अप्प्याची. सगळ्यालाच येते रेसिपी अप्प्याची. नाही तुले करतात तशा थोडे करतात ते. आता मीठ जास्त पण मला खारट आवडत नाही अप्पे. पहिले सांगून देतो. करशील तर चांगले कर. तुम्ही खाता खा ना. तुम्ही कशी तुम्ही काही खात नाही. तुम्ही काही मी काही तुम्हाला देतही नाही. खातच नाही. द्यायचं काही आवडत नाही. अप्पे टप्पे नेहमी अप्पे टप्पे म्हणते. अप्पे चांगले करशील तर मी खाईन. त्याच्यापेक्षा मी देतच नाही तुम्हाला. जर हे अप्पे चांगली करा तर मी खाईन. अप्पे जर खाल्ले तर मी खाणार नाही. पहिले सांगतो रे बाबा. करशील चांगली करशील तर खाईन, नाही तर नाही. आपलं तसंच काम आहे. अरे पण देते कोण तुम्हाला? त्याला जमत नाही तसं. असं जमत देतोय कोण तुम्हाला? देतच नाही आता. आपल्याला अप्पे खारट बी नाही पाहिजे, तिखट बी नाही पाहिजे, सगळं बरोबर झालं पाहिजे तेव्हा तर खाईन मी. तू जबरदस्ती चारशे तरी खाणार नाही मी. किती काही फिक्के राहिले तरी हाय चरकीच तुम्ही. तर हिनं केले आता हिचे टप्पे. गोल गोल लाडू केले. गोल लाडू. तर तुम्ही कसे बनवत असता तुम्ही सांगत जा आता. आमच्या पेजवर बाया बी आहे ना. तर तुम्ही तुमच्या घरी कसे करता टप्पे. पण हेकोडे तेकोडे झाले ना पूर्ण. हेकोडे तिकडे झाले व पाना कसे गोल गोल गप्पू झाले. तर गोलगप्पे तुला सवाद आहे काय करायचा? नाही मला फक्त खायचा सवाल आहे. करतोय बाई ह्या माणसाने करून घालतोय बाई तरी काही नाव नाही आहे बाई ह्या माणसाने. इकडे काही दिसतो लागत नाही बरोबर. तर हे काही पकले नाही.
अरे पाणी बा. गरम करा हा. अप्पे चांगले बनवशील तर खाईन मी, नाही तर खाणार नाही. मी पहिले सांगून राहिलो, अप्पे चांगले बनले पाहिजे. मला खारट बी नाही पाहिजे, तिखट बी नाही पाहिजे आणि काहीच नाही पाहिजे. नाही तर मी जबरदस्ती चारशीन तरी खाणार नाही, पहिले सांगून राहिलो. अरे पण तुम्हाला देऊनच कोण राहिलं? तर मी आम्हा हाताने घेईन नाही का काही खाऊ. मग मी आम्हा हाताने घेतो ना टाकून ठेवून ना मी. मग तू तसे चांगले करशील तर मी तसे टप्पे खाणार नाही, पहिले सांगून देतो. मग नाही तू म्हणशील खारट करतो तर आपल्याला ते जमणार नाही. खारट करतो म्हटलं तर स्वयंपाक करावं तर चांगला करावं. खारट बी नाही झाला पाहिजे, तिखट बी नाही, फिक्का नाही झाला पाहिजे. करा मग तुम्ही. सगळं बरोबर तुम्ही करत जा. बायकोच्या हातचं सगळंच बरोबर पाहिजे. माय आगाचं कशी करत मग ते चालून जाते. नाही मग ते म्हातारी आहे म्हणते. राहू द्या, तुम्ही नाव ठेवता फक्त बायकोयलेच. माणसं काही कमीचे नाही राहत म्हटलं. आपलं काम तसं. आपल्याला भाजी लागते, आपल्याला खाराटी नाही पाहिजे, फिक्की माणसं नाही एकच पाहिजे. दिवस भाजी बनवते, 12 महिन्यातून एक दिवस. तर म्हटलं बोट चोकी झाल्यासारखी लागते म्हणते. कोणाला तसंच वाटते. रोज बनवून बोर होत असते. असं असते ना ती. तर भाजी मला खारट बी नाही पाहिजे, फिक्की नाही पाहिजे, तिखट बी नाही, तर तुम्ही खातो, नाही तर नाही. 5 दिवसात तुम्ही काय आहे तर मग बाय का घनाना माणूस आहे. करावं तर चांगलं करावं, खावं तर चांगलं खायचं. घनाना असा आहे. असा विषय आहे मग तो. पहा का थंडी कशी काय आजची. थंडी लई पडली बाबा. एका ब्लँकेटमध्ये झालं नाही. एवढं मोठं जाड ब्लँकेट असून यायला म्हटलं 2 ब्लँकेट घ्या ना. नाही म्हणते. म्हणजे एकाच ब्लँकेटनं थंडी नाही गेली म्हणते. माई मग घेता नाही आलं उठून तुम्हाला. फाऱ्या पडल्या होत्या ना आपल्या घरी, फाऱ्या करून घेतल्या अंगावर. मी काय खारे घेऊ, तुम्ही घ्या खारे. चला मग. तर असा विषय आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे आवडते जरूर सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आम्हाला सांगा. तर मला म्हणजे आमचे व्हिडिओ आवडते आमच्या घरचे अप्पे आवडते तर नक्की शेअर करा. जो नो जबरदस्ती, नो आर्ग्युमेंट, नो मसाला